नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एमएच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, राहुल गांधी पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी येण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी बाबत केलेले हे एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात लक्ष वेधलं आहे। राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून मी त्यांचा समर्थक आहे, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। राऊतांच्या या वक्तव्याचा नेमकी राजकीय अर्थ काय, राहुल गांधी आणि ठाकरे गटाच्या राजकीय समीकरणाबाबत यातून कोणते स्पष्ट संकेत मिळत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे। या कार्यक्रमाची जयंत तयारी करण्यात आली असून या कार्यक्रमा अगोदर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय। राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून मी त्यांचा समर्थक आहे। राहुल गांधी या देशाचा नेता आहे हे सांगणारा मी पहिला माणूस होतो। तेव्हा लोक मला वेड्यात काढायची, राहुल गांधींना पप्पू म्हणत होते, तेव्हा हा देशाचा नेता आहे, देशाचं नेतृत्व करेल असं मी सांगत होतो, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी जोरदार भाजपावर निशाणा साधलाय। तेव्हा ते म्हणालेत, राहुल गांधी या देशाचा नेता आहे। जर हे मोदी शहांना मान्य नसेल तर भविष्यामध्ये संसदेत राहुल गांधी समोर या नेत्यांना विरोधी पक्षात बसावं लागणार आहे, याची त्यांनी मानसिक तयारी करून ठेवावी। राहुल गांधी यांच्या पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी विविध अटी घातल्या। यावरून संजय राऊतांनी संतप्त सवाल उपस्थित केलाय। ते म्हणाले की पुणे पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकल्या आहेत। विरोधी पक्ष नेते आहेत ते। राहुल गांधी परदेशातून आले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत का? पुण्यात अमित शहा येतात, अन्य नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। सीओपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेस, NSUI आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमामध्ये जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही गटातील बड्या नेत्यांनी मोठ्या वादानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभाविपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी सीओपी परिसरात तरुणांना अभाविपच्या काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्याचा आरोपही करण्यात आलाय।